पती पत्नीमधील संवाद बिघडण्याची प्रमुख कारणे. मानवी नात्यांमध्ये संवाद हे सर्वात महत्त्वाचे बंधन आहे. पती पत्नीचं नातं तर आयुष्यभरासाठी असतं. त्यामध्ये प्रेम, विश्वास, समजूतदारपणा आणि संवाद यांचा अत्यंत महत्त्वाचा वाटा असतो. मात्र वास्तवात आपण बघतो की अनेक दाम्पत्यांमध्ये संवाद हळूहळू कमी होतो. गैरसमज वाढतात आणि नातं दुरावतं. मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून याची अनेक कारणं दिसून येतात. चला तर मग पाहूया संशोधनाधारित माहिती आणि एका कथेद्वारे या विषयाचा सखोल अभ्यास करू. संवाद का महत्त्वाचा? संशोधन सांगतं की पती पत्नीमधील नातं टिकवण्यासाठी भावनिक संवाद इमोशनल कम्युनिकेशन हा मुख्य आधार असतो. केवळ बोलणं नव्हे तर ऐकणं, भावना ओळखणं, न बोलता देहबोलीतून जाणवणारे संदेश, हे सगळे संवाद या संकल्पनेत येतात. अमेरिकन सायकोलॉजिकल असोसिएशन APAच्या अहवालानुसार संवादाची कमतरता हे घटस्फोटाचं एक प्रमुख कारण मानलं जातं. संवाद बिघडण्याची प्रमुख कारणे. नंबर 1. व्यस्त जीवनशैली आणि वेळेचा अभाव. आजच्या धावपळीच्या जीवनात दोघेही नोकरी करणारे असतात. घर, मुलं, जबाबदाऱ्या यामध्ये एकमेकांसाठी वेळच उरत नाही. दिवस संपतो तो मोबाईलवर, सोशल मीडियावर किंवा ऑफिसच्या कामात. परिणामी संवादाचा अभाव निर्माण होतो. नंबर 2. ताणतणाव आणि मानसिक थकवा. संशोधन दाखवते की सततचा ताण, स्ट्रेस संवादाला अडथळा आणतो. व्यक्ती स्वतःच्या समस्यांमध्ये इतकी गुरफटते की जोडीदाराशी मनमोकळेपणाने बोलायला तिला ऊर्जा राहत नाही. परिणामी संवाद कमी होतो. नंबर 3. गैरसमज आणि पूर्वग्रह. अनेकदा लहानशा गोष्टींवरून गैरसमज होतात. उदाहरणार्थ, उशिरा घरी येणं, मोबाईल न उचलणं, अचानक शांत राहणं. जर याबाबत स्पष्ट संवाद झाला नाही तर मनात पूर्वग्रह तयार होतात. तो मला दुर्लक्षित करतो किंवा ती माझं ऐकत नाही असे विचार नातं कमकुवत करतात. नंबर 4. इगो, अहंकार. दाम्पत्यांमध्ये मी बरोबर तू चुकतोस ही मानसिकता वाढते. चुका मान्य करण्याऐवजी दोषारोप केल्याने संवाद बिघडतो. मानसशास्त्र सांगतं की अहंकार हा नात्यांचा शत्रू आहे. नंबर 5. तुलना आणि अपेक्षा. इतरांचा नवरा असं करतो, माझ्या मैत्रिणीची बायको खूप समजूतदार आहे. अशा तुलना दाम्पत्यातील एकमेकांविषयीच्या भावना दुखावतात. अपेक्षा पूर्ण न झाल्यास नाराजी वाढते आणि संवाद कमी होतो. नंबर 6. तंत्रज्ञानाचा अतिरेक. मोबाईल, टीव्ही, इंटरनेट यामुळे जोडीदाराला वेळ देण्यापेक्षा स्क्रीनला वेळ दिला जातो. मानसशास्त्रीय संशोधन सांगतं की फेसबुक डिप्रेशन आणि डिजिटल डिस्टन्सिंग हे आधुनिक काळातील नातं बिघडवणारे मोठे घटक आहेत. नंबर 7. लैंगिक जीवनातील असमाधान. पती पत्नीचं नातं हे केवळ भावनिक नसून शारीरिक जवळीकीवरही आधारलेलं असतं. जेव्हा या भागात तणाव, दुरावा किंवा असमाधान येतं तेव्हा संवाद देखील कोरडा पडतो. नंबर 8. कुटुंबातील हस्तक्षेप. सासू सासरे, नातेवाईक किंवा मुलांचा अतिरेक हस्तक्षेप झाल्यास दाम्पत्यांना स्वतःचा खाजगी संवाद राखणं कठीण जातं. संशोधन दाखवतं की अशा परिस्थितीत भांडणं लवकर होतात. नंबर 9. भावनिक दुरावा. जेव्हा पती पत्नी एकमेकांच्या भावनांना समजून घेण्यात कमी पडतात तेव्हा संवाद फक्त दैनंदिन कामापुरता मर्यादित राहतो. भात झाला का, बिल भरलं का अशा वाक्यांमध्ये प्रेम हरवतं. नंबर 10. संवाद कौशल्यांचा अभाव. काही लोकांना स्वतःच्या भावना स्पष्टपणे व्यक्त करता येत नाहीत. परिणामी शांतता किंवा राग या दोन टोकांच्या स्वरूपात संवाद दिसतो. संतुलित बोलणं न जमल्याने नातं ताणतणावाचं होतं. मानसशास्त्रीय दृष्टिकोन. मानसशास्त्र सांगतं की दाम्पत्यांमधील संवाद हा एक प्रकारचा भावनिक ऑक्सिजन आहे. जेव्हा तो कमी होतो तेव्हा नातं श्वास गुदमरल्यासारखं होतं. कॉग्निटिव्ह बिहेवियरल थेरपी CBT नुसार नकारात्मक विचारसरणी, चुकीची व्याख्या, स्वतःच्या गरजा स्पष्ट न करणं हे संवादातील अडथळे आहेत. अटॅचमेंट थेरीच्या दृष्टीने पाहिलं तर ज्या व्यक्तींना बालपणात सुरक्षितता आणि प्रेमाचं बंधन मिळालं आहे त्या प्रौढ अवस्थेतही नात्यात जास्त चांगला संवाद राखतात. उलट असुरक्षित बालपण असलेल्या व्यक्तींना सतत भीती, असुरक्षितता, शंका वाटत राहतात, ज्यामुळे संवाद बिघडतो. संवाद बिघडण्याची कथा. कथा शांततेचं ओझं. स्नेहा आणि अमोल हे दाम्पत्य 5 वर्षापूर्वी प्रेमविवाह करून लग्नबंधनात अडकले. सुरुवातीला दोघांचं नातं खूप रंगतदार होतं. दिवसभरात घडलेल्या छोट्या छोट्या गोष्टी शेअर करणं, एकमेकांसाठी वेळ काढणं, आठवणी बनवणं हे सगळं त्यांचं रोजचं होतं. पण हळूहळू परिस्थिती बदलली. अमोलची नोकरी जड झाली. तो ऑफिसमधून उशिरा यायचा. घरी आल्यावर थकलेला असायचा. मोबाईलवर ईमेल्स तपासत बसायचा. स्नेहाला त्याच्याशी बोलायचं असायचं पण आता नंतर बोलू या उत्तराने तिचं मन खट्टू व्हायचं.
स्नेहासुद्धा नोकरी करणारी होती. तिच्या कामाच्या समस्या, तिचं एकटेपण तिला बोलून व्यक्त करायचं होतं. पण जेव्हा संवादच कमी झाला तेव्हा तिनेही शांत राहणं पसंत केलं. घरातले संवाद फक्त दैनंदिन कामापुरते राहिले. जेवण झालं का? लाईट बंद कर, एवढंच. एके दिवशी स्नेहाने धैर्य करून विचारलं, आपलं आधीसारखं का नाही होत? आपण इतकं शांत का झालो आहोत? अमोलने चिडून उत्तर दिलं, माझ्यावर खूप ताण आहे. मला रोज रोज या चर्चा नको आहेत. त्या क्षणानंतर त्यांच्या नात्यातली शांतता आणखीन गडद झाली. स्नेहा मनोविश्लेषकाकडे गेली. तिथे तिला समजलं की संवाद हीच नात्याची किल्ली आहे. बोलणं कमी झालं तर नात्यातील श्वास गुदमरायला लागतं. थेरपिस्टने दोघांना एकत्र बोलावलं आणि छोट्या छोट्या गोष्टीवरून पुन्हा संवाद सुरू करण्याचे प्रयोग सांगितले. हळूहळू त्यांनी पुन्हा बोलायला सुरुवात केली. या कथेतून हे स्पष्ट होतं की संवाद बिघडण्याची सुरुवात ही शांततेतूनच होते आणि ती वेळेवर ओळखली नाही तर नातं दुरावण्याच्या वाटेवर जातं. उपाययोजना, सोल्युशन्स. नंबर 1, वेळ काढा. कितीही व्यस्त असला तरी दररोज किमान 15 ते 20 मिनिटं एकमेकांशी बोला. नंबर 2, एकमेकांचं ऐका. फक्त बोलणं नाही तर मनापासून ऐकणं महत्त्वाचं. नंबर 3, गैरसमज लगेच मिटवा. लहानशा गोष्टी मनात ठेवू नका, लगेच स्पष्ट करा. नंबर 4, प्रशंसा करा. तू छान केलंस, मला तुझं बोलणं आवडलं. अशा वाक्याने संवाद सकारात्मक राहतो. नंबर 5, तंत्रज्ञानाला मर्यादा घाला. मोबाईल बाजूला ठेवा आणि प्रत्यक्ष बोला. नंबर 6, भावना व्यक्त करा. राग, दुःख, आनंद दाबून ठेवू नका. योग्य वेळी शेअर करा. नंबर 7, कौटुंबिक हस्तक्षेप कमी करा. पती पत्नीचं खाजगी आयुष्य जपा. नंबर 8, थेरपीचा आधार घ्या. संवादात गंभीर समस्या असल्यास समुपदेशकाची मदत घ्या. पती पत्नीमधील संवाद हा नात्याचा श्वास आहे. जीवनाच्या धकाधकीत, ताणतणावात, तंत्रज्ञानाच्या अतिरेकी वापरात हा संवाद कमी होत जातो. पण जर हे कारणं समजून घेतली आणि वेळेवर उपाययोजना केली तर नातं अधिक मजबूत बनू शकतं. मानसशास्त्र सांगतं की नातं वाचवायचं असेल तर सर्वात आधी संवाद वाचवा. प्रस्तुत मानसशास्त्रीय लेख तुम्हाला कसा वाटला जरूर कळवा. तुमची प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वाची आहे. तुम्ही सुद्धा कमेंट बॉक्समध्ये एखादा विषय लेखनासाठी सुचवू शकता. त्यावर लवकरात लवकर आम्ही व्हिडिओ प्रकाशित करण्याचा प्रयत्न करू. तसेच हा उपयोगी व्हिडिओ उपयोगी लोकांना जास्तीत जास्त शेअर करा. मानसशास्त्र संबंधित अशाच नवनवीन माहितीसाठी आम्हाला फॉलो करायला विसरू नका आणि आपल्या अधिकृत व्हॉट्सॲप चॅनलमध्ये सहभागी होण्यासाठी 9137300929 या क्रमांकावर व्हॉट्सॲप करा. तेथे लगेचच तुम्हाला व्हॉट्सॲप चॅनलची लिंक मिळेल. मानसिक समस्येवर गोळ्या घेण्यापेक्षा अधिकृत मदत घ्या. त्यासाठी वर दिलेल्या क्रमांकावर फोन किंवा व्हॉट्सॲप करू शकता. लवकरच एका नवीन विषयासोबत इथेच भेटूया. तूर्तास धन्यवाद.